आज चाकण MIDCच्या उद्योजकांच्या अडीअडचणी संदर्भामध्ये सगळ्याच विभागाच्या अधिकाऱ्यांच्या समवेत बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं। पावसाळ्याच्या अगोदर विजेचा प्रश्न जो इंडस्ट्रीमध्ये तयार होतो या संदर्भामध्ये आम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने चर्चा केली आणि मला सांगताना आनंद आहे की पुढच्या वर्षभरामध्ये चाकण MIDC मधला विजेचा प्रश्न हा संपुष्टात येण्याच्या दृष्टीनं सुमारे 450 कोटी रुपयाची कामं ही मंजूर करून त्याच्या वर्क ऑर्डर दिलेल्या आहेत। 650 कोटीच्या कामाची मंजुरी मिळालेली आहे, त्याची टेंडर प्रोसेस सुरू आहे, ती देखील कामं सुरू होतील। अशी 1000 कोटीची या परिसरातली म्हणजे पिंपरी चिंचवड असेल, हिंजवाडी असेल, तळेगाव असेल, चाकण असेल या परिसरातली सगळी इलेक्ट्रिसिटी संदर्भातली कामं ही महावितरणच्या माध्यमातून आपण सुरू करतोय। MIDCच्या बाबतीतले स्ट्रीट लाईटचे जे विषय होते ते ऑलरेडी आम्ही मंजूर केलेले आहेत, रस्त्याची कामं मंजूर केलेली आहेत। सगळ्यात महत्त्वाचा हिंजवाडी इथला ट्रॅफिकचा जो प्रश्न होता आणि ज्याचा शब्द महायुतीच्या सरकारनं दिला होता त्याच्यासाठी 762 कोटी रुपये हे MIDCनं मंजूर केलेले आहेत। त्याचा ॲक्विएशनचा जो विषय होता तो MMRDAकडे आम्ही दिला आहे, तो देखील 3-4 महिन्यामध्ये संपेल आणि 762 कोटी रुपयाचं रस्त्याचं काम हे रुंदीकरणाचं तिथं सुरू होईल। चाकण शिक्रापूरला 4000 कोटी रुपये जे मंजूर झालेले आहेत त्याचा GR देखील 2 दिवसापूर्वीच आला आहे, ते देखील आपल्या सगळ्यांना माहिती आहे। नॅशनल हायवेकडनं नाशिक फाटा ते खेड जंक्शन आणि तळेगाव चाकण शिक्रापूर रस्ता हे 2 रस्ते नॅशनल हायवे जे करतं आहे त्याच्या संदर्भामध्ये देखील मंजुरी मिळालेल्या आहेत, टेंडर मागवलेली आहेत। BOTवरचे हे रस्ते आहेत, जानेवारी किंवा फेब्रुवारी 1st वीकपर्यंत हे रस्ते सुरू होतील अशा पद्धतीची माहिती मला डिपार्टमेंटकडनं देखील देण्यात आलेली आहे। ट्रॅफिकच्या संदर्भामध्ये पोलीस डिपार्टमेंटनं 3 क्रेनची आवश्यकता आहे असं सांगितलं आहे, त्या 3 क्रेन देखील आम्ही मंजूर करण्याचा निर्णय घेतला आहे। चाकणमध्ये जे ट्रक टर्मिनल आहे तिथे ट्रक जात नाहीत अशी असोसिएशनची एक जी अडचण होती ते देखील पोलिसांशी मी चर्चा केलेली आहे आणि नव्यानं 2-3 ट्रक टर्मिनल करता येतील का 60-60, 70-70 गाड्यांचे, त्यासाठी देखील सर्वेचे आदेश मी दिलेले आहेत। या संदर्भात महिलांसाठी शौचालयाचा प्रश्न होता तो देखील आपण करतोय। सुरक्षतेच्या दृष्टीनं 350-400 CC कॅमेरे लावायचा निर्णय आजच्या बैठकीमध्ये आपण घेतला आहे। जो परवा एक दुर्दैवी प्रकार घडला त्याची पुनरावृत्ती होऊ नये आणि त्या प्रकरणामध्ये देखील मी पोलिसांना सूचना केल्या आहेत की त्याच्यावर देखील कडक कारवाई झाली पाहिजे। तर अशा पद्धतीनं अनेक असोसिएशनला आवश्यक असलेले निर्णय आणि इंडस्ट्रीच्या दृष्टीनं लाभदायक असलेले निर्णय आजच्या बैठकीमध्ये आम्ही घेतलेले आहेत आणि या बैठकीमध्ये मला सगळ्या असोसिएशनचं देखील सहकार्य मिळालं। त्याच्यात सगळ्यात महत्त्वाचा जो भाग होता तो गेली अनेक वर्ष कामगार रुग्णालय या परिसरामध्ये व्हावं ही इथल्या इंडस्ट्रियलिस्टची इच्छा होती आणि त्याच्यासाठी 8 एकर जागा ही MIDCकडनं द्यायची होती आणि ती प्रलंबित होती। ती 8 एकर जागेचं पोजेशन लेटर आजच मी असोसिएशनच्या ताब्यात दिलेलं आहे। त्याच्यामुळं कामगार रुग्णालयाचा प्रश्न देखील आजच आम्ही निकाली काढलेला आहे आणि असोसिएशनचं कौतुक एवढ्यासाठीच करतो की वॉर्डन जे ठेवायचे होते 50 वॉर्डन ज्यावेळी आम्ही CSRमधनं त्याची जबाबदारी असोसिएशनने घ्यावी अशा पद्धतीची विनंती केल्यानंतर ती जबाबदारी असोसिएशनने घेतलेली आहे। आमदार महोदयांनी काही बंधाऱ्याची कामं CSRमधनं सांगितलेली आहेत, ती देखील त्यांना आम्ही विनंती केलेली आहे। त्याच्यामुळं असोसिएशन आणि प्रशासन हे एका दिशेनं चाललं पाहिजे यासाठी आजची ही समन्वय बैठक होती आणि याच्यातनं अनेक उद्योजकांना अनेक असोसिएशनना फायदा करण्याच्या दृष्टीनं आज आम्ही निर्णय घेतलेले याच्यामधले आहेत। कचऱ्याचा प्रकल्प तातडीनं सुरू होईल अशा मला आता इथं सांगण्यात आलं। ज्यांच्याकडे ते घनकचरा प्रकल्पाचं काम आहे ते देखील बैठकीला उपस्थित होते, ते तातडीनं काम सुरू करणार आहे। दुसरा ट्रक टर्मिनलच्या बाबतीमध्ये 150 गाड्या राहतील असं ट्रक टर्मिनल आपल्या चाकणमध्ये आहे, तिथे गाड्या जात नाहीत शिस्तीमध्ये अशी इंडस्ट्रियलिस्टची सूचना होती, त्या मी सूचना पोलिसांना दिलेल्या आहेत। आणि दुसरी सूचना होती की 1-2 ठिकाणी 50-50 गाड्यांचं जर करता आलं तर सर्वे करावा अशा देखील सूचना मी दिलेल्या आहेत। विस्थापित झालेल्यांना प्रस्थापित करणार अशी कुठं चर्चा झाली नाही। त्यांनी अशी मागणी केली की पिंपरी चिंचवडलाच एका रस्त्यासाठी अशी एक कारवाई झाली होती आणि त्यांना आम्ही पर्यायी जागा उपलब्ध करून दिली होती। तर मी आमच्या अधिकाऱ्यांना असं सांगितलेलं आहे की कुठची इंडस्ट्री किती वर्ष काय मॅन्युफॅक्चरिंग करत होती किंवा सर्व्हिस सेक्टरमध्ये काम करत होती, एक चार्ट तयार करावा। त्यांची जागा जी तिथं होती
ती कशामुळे होती, ते कोणाच्या जागेवर होते, त्यांच्यावर कारवाई काय झाली, याच्यामध्ये मला जास्त शिरून काय बोलायचं आपल्या सगळ्यांना माहिती आहे. याच्यामध्ये माझा मुद्दा असा राहतो की एखादी व्यक्ती जर 20-20, 25-25 वर्ष तिथं इंडस्ट्रियलिस्ट म्हणून छोटा MSMEमध्ये काम करत असेल आणि त्याला भविष्यामध्ये कुठं जागा पाहिजे असेल, तर मी नवीन उद्योजक म्हणून त्याच्याकडे बघतो. त्याला जागा जर देता येणार असेल तर त्याच्या संदर्भात मी स्वतः मुख्यमंत्री महोदयांबरोबर चर्चा करेन. नगरविकास खातं माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांकडे, त्यांच्याबरोबर चर्चा करेन. जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा आहेत, त्यांच्याबरोबर चर्चा करेन. आणि या लोकांना देखील ते जर वर्षानुवर्ष इथे काम करत असतील आणि MIDCच्या नियमाप्रमाणे त्यांना जर जागा देण्यात आलेलं नाही, मी आत्ता पत्रकार परिषद घेऊन उठण्याच्या अगोदर ते पोझिशन लेटर अधिकाऱ्यांच्या ताब्यात दिलेलं आहे, आमदार महोदयांकडे दिलेलं आहे. कल्पना नाही, मी ती माहिती घेतो. परंतु तुम्ही पुरंदर एअरपोर्टचा संदर्भामधला विषय काढला म्हणून सांगतो. पुरंदर एअरपोर्टच्या संदर्भामध्ये शेतकऱ्यांमध्ये जर काही गैरसमज असतील तर ते शासन म्हणून आम्ही नक्की दूर करू. तिथल्या शेतकऱ्यांना विश्वासात घेऊ. पुरंदर एअरपोर्ट झाल्यानंतर फार मोठी विकासात्मक क्रांती ही पुणे जिल्ह्यामध्ये होऊ शकते, म्हणून ते पुरंदर एअरपोर्ट आपण करतो आहे. परंतु हे करत असताना तिथल्या शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही, तिथल्या शेतकऱ्यांना योग्य तो न्याय मिळेल, तिथल्या शेतकऱ्यांच्या जागेला योग्य तो भाव मिळेल, अशा बाबतीत तिथल्या सगळ्या शेतकऱ्यांना विश्वासात घेऊनच आम्ही पुढे जाऊ. आणि हे एअरपोर्ट झाल्यानंतर आपल्या लक्षात येईल की या पुण्यामध्ये ज्या पद्धतीनं आहे त्याच्यापेक्षा चौपट आपल्याला विकासात्मक पुढे जायचं आहे. तो विकास आपल्याला ह्या एअरपोर्टनंतर दिसेल. परंतु शेतकऱ्यांना डावलून किंवा कुठेही जबरदस्ती करून न करता शेतकऱ्यांना विश्वासात घेऊनच आम्ही पुढे जाऊ आणि त्यांचे गैरसमज दूर करू.